आज शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाही समाजसुधारक साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती। या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने या दोन्ही पवित्र स्मृतींना प्रथमतः विनम्र अभिवादन करते। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते। भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी जहालवादी नेते म्हणून ज्यांना ओळखले जाते ते टिळक, तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात एक आगळं वेगळं काम किंवा आगळं वेगळं नेतृत्व त्यांच्याकडे होतं। लहानपणापासूनच ते एक जहालवादी वृत्तीचे होते। आपल्या भारतावर परकीयांचं आक्रमण का, परकीयांच्या समोर जर आपण जायचं असेल तर आपल्यातली एकता दिसायला पाहिजे, यासाठी त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे दोन्ही सण साजरे करण्याची सुरुवात केली। त्याचप्रमाणे वृत्तपत्रासारख्या माध्यमातून लोकांच्या भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली। केसरी व मराठा या दोन्ही वृत्तपत्रातून त्यांनी भारतीय लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण केली। सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा अग्रलेख ज्यावेळी वर्तमानपत्रातून छापून आला त्यावेळी त्यांना ब्रिटिश सरकार यांच्याकडून त्यांना अटक करण्यात आली। मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतांजली नावाचा ग्रंथ लिहिला। म्हणजे एक समाजसुधारक होते, नेते होते। त्याचप्रमाणे ते जहालवादी तरुणांच्या समोर असणारे अग्रदूत म्हणून मानले जातात। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव आज देखील भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये एक सोनेरी अक्षराने कोरलेले आपल्याला दिसून येते। 1 ऑगस्ट 2026 आज याच दिवशी लोकशाही साहित्यिक समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती। दलित समाजाला एक वेगळं रूप देण्याचं काम केलेलं होतं। साहित्याच्या माध्यमातून, शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं। जे साहित्य त्यांची प्रसिद्ध असलेली साहित्य कृती म्हणजे फकीरा, यातून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केलेले आहे। शाहिरी त्या काळामध्ये शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे समाज प्रबोधनाचं काम केलं व या समाजाला देखील एक वेगळं आगळं स्थान आपल्या समाजात मिळवून देण्याचं त्यांनी कार्य केलेलं होतं। म्हणून पुनश्च एकदा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठे या दोन्ही पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करते आणि थांबते। जय हिंद, जय भारत।